श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्त हो. स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवू हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. आजचा हा संदेश भाग्याने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअर करण्याने एखाद्या गरजूला मदत होऊ शकते, जो जीवनात संघर्ष करत आहे, मानसिक ताण झेलत आहे आणि जीवनापासून हरलेला आहे. या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला पुढे नेतात त्याच गोष्टी कधीतरी मागेही आणतात. जर कष्टाच्या मार्गाने जात असाल तर अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. म्हणून स्वामींचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक कर आणि मी स्वामींचं बाळ आहे असं टाईप कर आणि या स्वामीच्या कुटुंबात सहभागी हो. हा संदेश खास तुमच्यासाठी असणार आहे. वाईट वेळ येते ना, तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही येते की समजून जा की कोणाला तुमची काळजी आहे, कोणाला नाही. कधीतरी चूक झाली असेल आणि त्या चुकीचा पश्चाताप झाला असेल तर तुम्हाला आयुष्यात रडण्याची वेळ येणार नाही. जर कोणती जाणीवच नसेल तर आयुष्यात तुम्ही रडूनही चांगली वेळ कधीच येणार नाही. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. काळजी करू नकोस. तुला पश्चाताप होईल असं काहीच करू नकोस. आयुष्यात पुढे जाण्यासाठी धडपडत आहेस. ज्यांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला त्यांना विसरून जा आणि कुठल्याही गोष्टीचं समाधान असायला हवं, तर तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल. मिळालेली गोष्ट कायम टिकून राहील, नाहीतर जे आहे ते गमावण्याचीही वेळ येईल. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम कायम मनोमनी असावा आणि अखंड स्वामी नामस्मरण करा. तुमची वेळ येईल आणि देव असे देईल की मागायला काहीच उरणार नाही. तुमचा प्रामाणिकपणा विश्वास असेल तर वचन दे, तुझ्या नयनात अश्रू वाहणार नाही. तुझी अडचण आत्ता पुढे काही तासातच निघून जाईल. म्हणून बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ असं ध्यान कर, स्वामी नामस्मरण कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर स्वामी समर्थ असं टाईप कर. प्रत्येक घरातील ही कहाणी दिसते. मुलांचं घरात लक्ष नाही, सांगितलं तर काही ऐकतच नाहीत. ज्यांच्या हितासाठी तुम्ही स्वप्न बघितली, कष्ट केले, आयुष्यभर त्यांची कदर नाही आणि तुमच्यासाठी कोणाला वेळही नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरात पडलेलं सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच लागतो. राग आणि अहंकार जरा बाजूला सारून तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला पुन्हा मिळवून देईन. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझे नामस्मरण करतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. आणि स्वामी हेही आपल्याला जाणवून देत आहेत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या आज्ञेचं पालन करा. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची असते. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं. जे हवंय ते नाही मिळाले की दुःख होतंच. म्हणून अपेक्षा आणि चंचलता न ठेवणं कधीही चांगलं. देव म्हणतो, जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही याची खंत करत असतो
आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येत नाही, याची व्यथा त्याची असते. दोन्हीकडे कोंडीच असते. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हेच त्याला माहीत नसतं. धीर सोडू नका. काल नाही जमलं म्हणून निराश होऊ नका. कालचा दिवस वाईट गेला म्हणून वाईट विचार आणू नका. आपल्या हातून खूप मेहनत होत असेल आणि तरीही यश मिळत नाही म्हणून खचून जाऊ नका. हेच ते दिवस असतात जे तुम्हाला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंग बनवतात. कुठल्याही परिस्थितीला कसं सांभाळून घ्यायचं आणि किती पेशन्स ठेवायचे हे शिकवतात. आणि हेच खूप महत्त्वाचं असतं, कारण काही गोष्टी घडवायला किंवा घडायला वेळ लागतो. म्हणून तुम्ही त्यावेळी धीर सोडू नका आणि अजिबात खचूनही जाऊ नका. रडतोस काय वेड्या, स्वामी म्हणतात. लढण्यात शान आहे. काव्यातही फुलांची झुलती कमाने आहेत. उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं. म्हणून स्वतः मेहनत करून पुढे जा. स्वामी म्हणतात, असं या संसारात हा संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची कोणी थांबवत नसतं. आणि जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची हिंमत ठेवून दरी पार करायची आपण बुद्धी लढवली पाहिजे. हा संदेश जर तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर एकदा मनात स्वामींचे स्मरण करून स्वामी शक्ती माझ्यासोबत आहेत असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळांनो, एक लक्षात ठेवा, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका. कारण नियती ही बदला घेतेच घेते. म्हणून देव म्हणतो, कर्म चांगले ठेवा, सर्व चांगलेच होईल. भरोसा रख, हम कहीं गया नहीं, जिंदा है और तुम्हारे साथ है. श्री स्वामी समर्थ.